अधिक मासात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे का म्हणतात आणि श्री गणेशांना प्रिय असलेल्या या विभुवन संकष्टी चतुर्थीला गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या 3 वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याबरोबर येत राहील. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. जून महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे. या संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात, कारण तब्बल 3 वर्षांनी हा विशेष असा दैवीयोग जुळून आलेला आहे, जो अतिशय दुर्मिळ आहे. आणि धार्मिक ग्रंथांनुसार विभुवन संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशांच्या विभुवन पालक रूपाची पूजा केली जाते. म्हणजे श्री गणेशांचे जे अतिशय सोज्वळ आणि प्रेमळ रूप आहे, त्या रूपाचे नाव या संकष्टी चतुर्थीला असून हे रूप 3ही लोकांचे रक्षक आणि पालनकर्ता मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी खऱ्या मनाने पूजा केल्याने जीवनातील आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि यशाचे नवनवीन मार्ग खुले होऊन व्यक्तीला विविध संधी निर्माण होतात व त्याच्या यशासाठी पारावार राहत नाही. श्री गणेशांची त्याच्यावर कृपा होते. 3 जून रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व विघ्न, सर्व संकटे गणरायाच्या कृपेने दूर होतात. बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री गणेशांच्या पूजेच्या दरम्यान या 3 खास गोष्टी आपल्याला श्री गणेशांना नक्कीच अर्पण करायच्या आहेत. तर लक्षात ठेवा, श्री गणेशांची पूजा करत असताना आपल्याला या 3 गोष्टींसोबतच श्री गणेशांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम 1 दुर्वा म्हणजेच दुर्वांकुर. गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. नियम: दुर्वा अर्पण करताना ओम गणाधिपतये नमः किंवा ओम गणाधिपतये नमो नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सुख समृद्धी नांदते. तसेच जीवनात नवनवीन मांगलिक घडायला सुरुवात होते. दुसरा नियम: दुसरी वस्तू मोदक किंवा बुंदीचे लाडू. बाप्पाला मोदक प्रिय म्हटले जाते. मोदक हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. नियम: संकष्टी चतुर्थीला गणेशाला 21 मोदकांचा किंवा बुंदींचा लाडवांचा नैवेद्य दाखवावा. जर घरी मोदक बनवणे शक्य नसेल तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील चालतो. त्यामुळे श्री गणेश गणराय बाप्पा लवकरच प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांची ते इच्छा पूर्ण करतात व त्याची सर्व अडलेली कामे मार्गी लावतात. तिसरा आणि महत्त्वाची वस्तू आहे लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंद. श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पाला लाल रंग अतिशय प्रिय आहे. पूजेमध्ये त्यांना जास्वंदाचे फूल किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करावे. नियम: फूल अर्पण करताना ते बाप्पाच्या चरणाशी किंवा त्यांच्या डोक्यावर ठेवावे. लाल रंगाचे फूल अर्पण केल्याने दांडीतील कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो आणि कामातील अडथळे पूर्णतः दूर होतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपण आपला उपवास, आपले व्रत सोडावे आणि श्री गणेशांची मनोभावे आळवणी करावी, त्यांना आपल्या कार्यसिद्धीसाठी विनंती करावी. श्री गणेशाय नमः. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील, व्हिडिओमधल्या काही गोष्टी चांगल्या वाटल्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणखी कुठल्या विषयावर आपणास व्हिडिओ तयार करून हवा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसेच हा व्हिडिओ आपल्या आप्तसोकियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा, म्हणजे ते सुद्धा विभुवन संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांना या 3 वस्तू नक्कीच अर्पण करू शकतील. श्री गणेशाय नमः.